लोकशाही मराठीचा विशेष कार्यक्रम क्रॉसफायरमध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राबाबत दादा भुसेंचं नेमकं काय विजन आहे, विद्यार्थ्यांच्या समस्यांवर शिक्षण मंत्री नेमका काय तोडगा काढणार आहेत, अशा बऱ्याच प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली। येत्या काळात शालेय शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय। पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत शिक्षण पद्धती होती, त्यानंतर आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला। आता तर मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं जे एक सगळ्यात मोठं चॅलेंज आलेलं आहे, हे सगळं हाताळण्यासाठी शिक्षण मंत्रालय असेल किंवा तुमचा जो विभाग आहे त्याला किती अपग्रेड होण्याची आता गरज आहे? मला वाटतं की जुन्या ज्या गोष्टी होत्या त्या अगदी चुकीच्या होत्या असं असंही पण आपण नाहीये. बोलू शकत नाही। आणि त्या जुन्या गोष्टी आणि नवीन आधुनिक ई तंत्रज्ञान याचं सांगड घालून मध्यम मार्गाने आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। अनेक लोकांनी यापूर्वी चांगलं काम केलेलं आहे, याच्यातले अनेक तज्ज्ञ आहेत, त्या सर्वांचं आम्ही मार्गदर्शन घेणार। मला सगळं समजतंय असं मी बिलकुल मानत नाही। कृषी विभागाची पण जबाबदारी देण्यात आल्याच्या नंतर एक महिनाभर तर मी सर्वांकडनं विषय समजून घेतले, माहिती घेतली, आणि हे जे लोक आहेत यांचं पण आम्ही उपयोग करून घेणार। शेवटी त्यांनी प्रॅक्टिकल जे काही काम केलेलं आहे त्याचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यासाठी कसा होईल त्यासाठी पण आम्ही त्यांचा उपयोग करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।